छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावरील मुख्य जलवाहिनी स्थलांतर करून दुरुस्तीचं काम सुरू असून यासाठी मनपा पाणी पुरवठा विभागाने 26 तासांचा शटडाऊन घेतला असल्याने शहरात 2 दिवस पाण्याची निर्जळी राहणार आहे। मंगळवारी सकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या कामामुळे गेवराई गाव, कवडगाव, ढोरकीन या ठिकाणी जोडण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून ते 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असे 2 दिवस शटडाऊन घेण्यात आले। त्यामुळे 1200 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी ही 48 तास बंद राहील, तसेच 700 मिमी आणि 900 मिमी व्यासाच्या या दोन्ही जलवाहिन्या 15 तास बंद राहणार आहे। त्यामुळे शहर आणि सिडको परिसराला 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती कार्यकारी अभियंता यांनी कळवली आहे। मंगळवारी सकाळपासून पैठण रस्त्यावरील गेवराई गाव जवळील मुख्य जलवाहिनी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। याशिवाय इतर ठिकाणी पाईपलाईन शिफ्टिंग करण्यात येणार आहे। या 2 दिवसाचा खंडक काळात महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून जलवाहिनी आणि वॉलवरील इतर छोट्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। जलवाहिनी स्थलांतर काळात शहरात पाणी पुरवठा विभागाकडून उपाययोजना राबवण्यात आल्या आहे। तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे।